भैयाचं आणि जेडीचं लग्न झालंय आता. तू भैया त्या घरचा जावई, तू त्यांच्या संसारात विघ्न आणलीस म्हणून आयुष्यभर बोलणी खायला लागतील तुला. आणि आता काय बारकीस तू. आणि मला एक सांग, तू असं केल्यावर ते काय भैया घर सोडून जाईल होय? हा, उलट तुझ्या चांगलं टील ते. अहो पण ऐकून घे, जरा नीट विचार करून वागत जा, कळलं? हे बघ, तू तुझी कामं कर आणि नामाने राहा. कशाला या सगळ्यात पडतीस? हा, मान्य आहे मला तो भैया त्रास देतोय, पण शितले आपले हात दगडाखाली, लक्षात ठेव. आपण जर त्याला अद्दल घडवायला गेलो ना, उलटा आपल्याला जास्त त्रास होणार आहे. उद्या जर काय झालं तर ते मामाला निस्तारायला लागणार आहे. त्याला फकोटचा डोक्याला ताप. अहो काय नाही होणार, विश्वास ठेवा तुम्ही माझ्यावर. हाय का अजून आहेच का तुझं? शितले, तुला माझी शपथ आहे, तू ह्याच्यातलं असलं काय सुद्धा करायचं नाही, लक्षात ठेव. अहो खरं सांगते मी, कुणाला काय बी नाही कळणार. शितले, एवढा ओव्हर कॉन्फिडन्स असणं चुकीचं आहे. बघ, हा ओव्हर कॉन्फिडन्स ना नडल तुला. बर, तुमची शपथ नाही लावत कवचकुली. चल ठेवतो फोन. आणि प्लीज प्लीज काहीतरी उद्योग करू नको बाई, प्लीज. वय काय राजा, काय झालं? अरे काय नाही, घरचंच. अरे काय झालं ते तर सांग. आणि एवढं काय बोलत होतास? म्हणजे तुला असं चिडलेलं लय कमी वेळा बघितलंय मी. अबे, तू म्हणतोस ते खरं आहे बरं का? नाही, आमच्याकडच्या पुरी ना खरंच कुडगुणीत. आईला अचानक पलटी. अरे आत्ता तर माझ्याशी तावातावानी भांडत होतास की, आणि एका फोन नंतर डायरेक्ट मत बदललं. आणि लग्न झाल्यावर सुधारल्या त्या आमच्याकडच्या पुरी कसल्या? बरं, लय काय सिरियस नाही ना? नाही, एवढं काय नाही, पण फोन केला नसतं तर झालं असतं सिरियस. नाही, एवढं काय नाही. शीतल, प्लॅन ऑन आहे ना आपला? मग कधी आणून देऊ तुला? उद्या? हे बाबा गप बस की, आता काय नको ते. ए शीतल, माघार नाही घेणे का बर का? आमच्या लई चिडल्यात. आजा एवढं कधीच नव्हतं चिडलं ते माझ्यावर. अगं पण चिडलं म्हणून काय झालं तेव्हा? अगं पण मग सगळाच प्लॅन कॅन्सल होय आता. नाही नाही, नुसतं कवचकुली नाही एवढंच म्हणलेत ते. बाकी त्या भैयाला घराबाहेर काढल्याशिवाय आपण गप्प बसायचं नाही. येऊ ना बाप, आता मला फुल कॉन्फिडन्स आहे. भैया घरातनं बाहेर निघतच असत. काय हो, वाटतंय का आता बरं? वाटतंय की बरं. ती बाथरूम बाहेर कशाला बांधून ठेवलंय बरं? घरात बांधायला काय झालं होतं? त्याच्या दिवशी आम्हाला भेटायला आले होते. काय म्हणले असतील? भैयासाहेबांना भेटायला आलो, भैयासाहेबाचं पोट बिघडले. 4 वेळा बादल्या घेऊन बाहेर. कसं दिसते ती? वय, तुम्हाला विचारूनच आधीच बांधकाम करायला पाहिजे होतं ना. सगळं चुकलंच आमचं. पण मग आता तुमचं पोट बिघडलं, त्याला आम्ही काय करणार? बरं, ही झालं आजचं. किती प्रॉब्लेम आहे तिथं? झोपायला जागा नाही, मच्छर किती आहेत, आंघोळीला गरम पाणी नाही, जेवायच्या नावानं बॉम्ब बॉम्ब, हे बादल्या घेऊन बाहेर जावं लागतंय. किती ऍडजस्ट करायला लागतंय. त्याच्या इथं राहिलं ते चुकलं आमचं. शीतलची झोप उडायची सोडून आमची झोप उडली इथं. ह्याच्या आधीचे पण प्लॅन होतेच की आमचे. ओ, मी काही पत्रिका नव्हते घेऊन आले आमच्या घरी राहिलाय म्हणून. आणि एवढं पण ऍडजस्ट करता येत नसेल ना, तर मग जाऊन राहा तुमच्याच घरी खुशाल. कोणी हितच थांबा असं म्हणलेलं नाही तुम्हाला. पण तसं बी आमची काही गैरसोय होत नाही असं काही नाहीये. हो, तुम्ही काय सांगताय? जाणारच आहे आम्ही. ब्लाउज आली कोरड्यात राहायचे. जेडे, काय झालं ग? अगं काय नाही, जरा नाराज झालेत ते. या घरात राहायचा त्रास होतोय त्यांना. म्हणत होते माझ्याच घरी बरं होतं, उगा आलो इथं.
मग मी पण म्हणलं जा की मग तिकडच राहा. म्हणजे आमची आयडिया वाजली म्हणायचं तर. कसली आयडिया? अगं आयडिया म्हणजे माझी आणि शितलीची आयडिया. तिचा काय संबंध? भैयांनी त्यांच्या घरला जावं आणि तू त्यांच्या बंगल्यात जाऊन संसार करावा असं शितलीला आणि मला लई मनापासून वाटत होतं बघ. म्हणून तर आम्ही दोघींनी हे केलं. म्हणजे अगं जयडे, आत्ता पातूरचं तुझं सगळं आयुष्य ह्या खुराड्यातच गेलं की. भैयांशी नशिबाने तुझं लग्न झालं. मग असं वाटलं की तू आता मोठ्या घरात थाटात राहशील. पण कशाचं काय, तू तर हिथच राहतेस. आम्हाला काय ती बरोबर वाटेना बघ. मग म्हणलं तुला तुझ्या हक्काचं घर ही मिळालंच पाहिजे. शितलीला आणि मला बी असंच वाटत होतं बघ. पण तो उंदीर सारखा लुडबुड करत होता. मग काढला त्याला बी घराबाहेर. आणि भैयांना बी हाफिसला जावंच लागल अशी व्यवस्था करून ठेवली बघ. मम्मी मला खरं खरं सांगा, हे सगळं त्या शितलीचं डोकं आहे ना? हॅ, तिला कुठलं सुचतंय एवढं? ती आपली मला मदत करत होती एवढंच. आई शपथ, शितले मानलं तुला. बरोबर गळ्याला लावलंस का मम्मीला? मम्मी अगं मला पण घ्यायचं की ग मग तुमच्यात. मला तरी कुठेही तर राहू वाटतंय. आधीच बोलली असते तर कशाला लागले असते एवढे तरी दिवस. बरं आता असू देत. आता इथून पुढे तुम्ही काही नका करू. जे काय करायचं असेल ते मी करते. आणि बघच तू कसं यांना यांच्या घरी घेऊन जाते का नाही ते. जेडे, तुझ्या डोसक्यात प्रकाश पडला ना, यातच आलं बघ सगळं. आता मला कसला बी घोर नाही बघ, माझं बाळ. अगं शितले, हे शितले, अगं झालं झालं झालं. काय झालं? एवढं कशाला खुश झालाय? अगं ऐक तर, मी जेडीन भैयांचं भांडण ऐकलं. भैया म्हणत होते मी ह्या घरातनं निघून जाणार. मामी काय सांगताय? अहो ही तर लईच भारी बातमी दिलीत की. मामी आता कुठे तुमच्या कष्टाला फळ मिळतंय बघा. आता कसं सोंगट्या काटावर आल्यात. एक टच दिला की डायरेक्ट पॉकेट मध्येच. आणि ह्यो टच आपण द्यायची बी गरज नाही. आता जी काय करायचंय ना ती जेडी करते बरोबर. म्हणजे अगं मी जेडीला सगळं सांगितलं तर ती म्हणली की काय त्यांना कशाला सांगितलं? म्हणजे आता ते आणि अगं काय नाही, उलट जेडी म्हणत होती मम्मी मला का नाही आधी सांगितलंस, मी बी आली असती तुमच्या प्लॅन मध्ये. अगं शितली आता तिला बी वाटतंयच की तिने तिचा संसार त्या बंगल्यात जाऊन करावं म्हणून. आणि एवढंच नाही, ती म्हणली आता जी काय करायचंय ना ती माझी मी करते बरोबर. तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. आता लवकरात लवकर भैया तिला घेऊन त्या बंगल्यात जातात का नाही ती बघच. या मामींवर विश्वास ठेवून चूकच केली मी. त्या सगळं प्लॅन फिसकट होत्याल असं वाटतंय. अजिंक्य म्हणत होते तेच बरोबर आहे. ओव्हर कॉन्फिडन्स कायम आपल्याला नडतोच. आता जरा जास्त सावधगिरीनं वागलं पाहिजे.